कोण आहात तुम्ही? हा? आणि कोणाच्या सांगण्यावर नाही करताय? मला बांधून ठेवून तुम्हाला काय मिळणार आहे? हा? सोडा मला. तुम्ही हे ठीक करत नाही. हा? योग्य करत नाहीये तुम्ही हे. योग्य काय अयोग्य काय हे आता तुम्ही शिकवणार आम्हाला शंकररावजी? मोनिका तू तू व्हायच्या सगळ्या मागे? मला वाटलेलंच. पहिल्या दिवसापासून मला वाटलं होतं की तू विश्वासघातकीच आहेस. बाप रे, तुम्ही एवढे हुशार आहात शंकररावजी. तुम्हाला आधीच कळलेलं मी कशी आहे. तरी सुद्धा मला माज दाखवलं ऑफिसमध्ये. त्याचेच हे परिणाम आहेत. बघा आता. नेमकं काय हवंय तुला? सावली हर्बल मध्ये अडथळे आणण्यासाठी हे करतेस ना सगळं? पैसे पाहिजे तुला? बोल, किती पैसे पाहिजे? मी देतो. पण ह्या चांगल्या कामामध्ये अडथळे आणू नकोस. सावली हर्बल चालू झाली ना तर कित्येक कामगारांना रोजगार मिळेल, त्यांचं भलं होईल. शंकररावजी, तुम्ही त्यांच्या भल्याचा विचार करताय? हा, त्यांच्या भल्याचा विचार करण्यापेक्षा माझ्या भल्याचा विचार करायचात ना. म्हणजे हे सगळं तुम्हाला फेस नसतं करावं लागलं. आता बघा बरं, त्रास होतोय ना तुम्हाला. ओवी बाळा माझं ऐक ना, मी काय म्हणते. ओवी 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 ऐक ना, ऐक. त्यांचा ना काहीतरी गैरसमज झाला असेल. तुला सांगू, आपल्या कुटुंबात साधा सा सुद्धा लावता येत नाही कुणाला. मग गाणं कोण गाणार आहे सांग मला. काकू, मी लहान आहे हे मान्य आहे मला, पण मी अजून कुकुली बाळ नाहीये ना. त्यांचा कोणताही गैरसमज झालेला नव्हता. त्या बाई जेव्हा गाण्याबद्दल बोलत होत्या तेव्हा घाबरलीस तू, बघितलं की मी. ओवी बाळा, वेडी आहेस का तू? असं कुठल्याही अनोळखी बाईने मला अचानक सांगितलं की तुमच्या घरात गाण्याचा गुरु आहे, मग मला धक्का नाही का बसणार? म्हणून माझा चेहरा तसा झाला, दुसरं कुठलंच कारण नाही. खरंच तू खोटं बोलतेस माझ्याशी. जर त्यांचा गैरसमज झाला होता तर तू तिकडेच का नाही सांगितलंस? क्लास बद्दल काही न विचारता, फी न विचारता तुम्हाला इकडे घेऊन आलीस. अगं वेडाबाई, आपल्याला किती उशीर झाला होता सांग ना. आणि त्यात त्यांनाही कुठेतरी बाहेर जायचं होतं ना, म्हणून आपण निघालो. दुसरं काहीच कारण नाही. पण एक काम करते मी. उद्या लवकर निघते आणि शांतपणे सगळी चौकशी करते, मग तर झालं. मला माहितीये तू मला काहीच सांगणार नाही. तू माझ्यापासून काहीतरी लपवते.